पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. नमस्कार. आजचे सत्कारमूर्ती आपले सर्वांचे आवडते मुख्याध्यापक श्री अंबरसिंग सुखदेव मगर यांचा आज सेवापूर्ती समारंभ. या निमित्ताने त्यांच्या जीवनपटावर काही प्रकाश टाकूया. सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या कुशीत आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मालेगाव तालुक्यातील श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व सिद्धेश्वराची ज्याच्यावर कृपा आहे असे आघार खुर्द या गावात 1 जून 1968 मध्ये श्री सुखदेव व श्रीमती सुभद्रा मगर यांच्या पोटी 6वे पुत्ररत्न म्हणून श्री अंबरसिंग सुखदेव मगर यांचा जन्म झाला. 4 भाऊ आणि 2 बहिणी अशा सुखी परिवारात सर लहानाचे मोठे झाले. सरांच्या परिवाराविषयी बोलायचे तर सरांचे मोठे बंधू कैलासवासी दिलीप नाना मगर हे पुण्यात बजाज कंपनीत कामाला होते. सरांचे दुसरे बंधू श्री उदयसिंग मगर हे शेती करतात. सरांचे तिसरे बंधू हे कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांच्या दोन्ही बहिणी अक्का आणि ताई यांच्या अतूट मायेमुळेच सरांचे व्यक्तित्व प्रगल्भ झाले. सरांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आघार खुर्द येथे इयत्ता 7वी पर्यंत झाले. सरांचे माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय आघार खुर्द येथे झाले. इयत्ता 11वी 12वी हे शिक्षण झोडगे येथे झाले. B.Ed मालेगाव येथील सरदार B.Ed कॉलेजला झाले. 1993ला B.Edच्या वर्षी सर कॉलेजमध्ये प्रथम आले होते. सरांनी M.A आणि DSM हा अभ्यासक्रम यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून उत्तम गुण प्राप्त करून पूर्ण केलेला आहे. B.Ed झाल्यानंतर 1993 मध्ये सरांनी सायने येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ही माध्यमिक शाळा सरांच्या आयुष्यात आनंदाचे क्षणच घेऊन आली. 1 वर्ष शिक्षक म्हणून कार्य केल्यानंतर 1994 मध्ये श्री ठाणसिंग राजपूत व सौ मंदाकिनी राजपूत यांची गुणवान कन्या सविता यांच्यासोबत सरांचा विवाह झाला. त्यानंतर सरांनी 1994 मध्ये कळंबोली येथील माध्यमिक विद्यालयात 1 वर्ष सेवा केली. 1995 मध्ये सर भांडूप येथील प्रागतिक विद्यालय येथे 1 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळेत सेवा देण्यासाठी निवड झाल्याची आनंददायी बातमी मिळाली आणि 6 डिसेंबर 1996 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर मुलुंड मनपा माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर आज तगायत प्रगतीचा आलेख हा सरांच्या आयुष्यात चढताच राहिलेला आहे. ऑगस्ट 2009 मध्ये सरांची NM जोशी मनपा माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली. त्या वर्षी सरांच्या अथक परिश्रमाने त्या शाळेचा 10वीचा निकाल 93% लागला. त्याचबरोबर इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त ठरले. सप्टेंबर 2000 मध्ये सरांची कुलपा मनपा माध्यमिक शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाली. कुलाबामध्ये जवळपास 85 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 100 लोकांचा स्टाफ होता आणि 2200 पटसंख्या होती. सरांनी तेथे हिंदी माध्यमाच्या तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला आणि विद्यार्थी संख्या 2700च्या आसपास वाढली. उल्लेखनीय बाब म्हणजे कुलाबा शाळेतील 2011च्या बॅचमधील जो विद्यार्थी 83% मिळवून सर्व महानगरपालिकेच्या शाळात प्रथम आला
तोच विद्यार्थी आज पालघर येथे पोस्टात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. या सर्व सेवा कालावधीत सरांनी महाराष्ट्रातील बऱ्याच आदिवासी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांमध्ये जाऊन इंग्रजी विषयाचे त्यांना मार्गदर्शन केलेले आहे. ठाणे ते गडचिरोलीपर्यंतच्या सर्वच जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी सरांनी खूप काम केले आहे. भारतातील शिक्षण विभागातर्फे कला उत्सव साजरा केला जातो. त्यात संपूर्ण महाराष्ट्राचा कोऑर्डिनेटर म्हणून 2014 आणि 15 या 2 वर्षी ही धुरा सरांनी सांभाळली. RMSA तर्फे SMDCचे राज्य साधन व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 2014, 15 आणि 16 या वर्षांसाठी स्कूल लीडरशिपसाठी दिल्ली येथे सरांची निवड झाली. 2016 पासून शाळा सिद्धीचे राज्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी उत्तम काम केलेले आहे. त्यासाठी त्यावेळचे राज्याचे शिक्षण सचिव माननीय नंदकुमार साहेब व सहसचिव माननीय सुवर्णा खरात मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन सरांना लाभले. मुंबई महापालिकेत व्हर्च्युअल वर्ग सुरू झाल्यानंतर सरांना त्यामार्फत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधता आला. 2019 मध्ये सरांच्या आईच्या आजारपणामुळे त्यांनी जवळची शाळा मागितली असता सरांची आमच्या गो बर्वेनगर महापालिका माध्यमिक शाळेत बदली झाली. शाळेत रुजू होताच सरांनी शाळेचा आढावा घेऊन शाळेचा निकाल कसा वाढेल यासाठी प्रयत्न सुरू केला. मार्च 2019चा निकाल 59% होता. सरांनी घरभेटी घ्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची सततची अनुपस्थिती, अध्ययनाबाबतची अनास्था, पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष ह्या सर्व समस्यांवर सरांनी शाळेचे PT शिक्षक श्री गायकवाड सर आणि सर्व वर्ग शिक्षक यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या घरी जाणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधणे सुरू केले. यातूनच शाळेचा निकाल त्या वर्षी 93% लागला आणि त्या वर्षी शाळेतील विद्यार्थिनी ही मुंबई महापालिकेत पहिल्या 10 मध्ये आली. मार्च 2020 मध्ये कोरोना सुरू झाला. शाळा ऑनलाईन झाल्या. जूनमध्ये झूमचे ऑनलाईन वर्ग सुरू करायचे ठरले. स्वतः माननीय पालकर साहेबांनी इयत्ता 10वीच्या वर्गाची जबाबदारी मगर सरांकडे सुपूर्द केली. एका हातात मोबाईल आणि बाजूला लॅपटॉप असा सकाळी 7:30 पासून कुठलाही विसावा न घेता सर शाळेचे काम करत असायचे. याबद्दलचे रिपोर्टिंग रात्री 12 वाजता सुद्धा सरांनी कधी कधी केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ह्या चॅनलशी जोडले गेले. या झूम मीटिंगचे आयोजन करताना केवळ विषयांच्या तासिकाच नाही तर सरांनी अनेक महान व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलावले. त्यात डॉक्टर तात्याराव लहाने, दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन तसेच प्रबोधन करणारे समाजातील अनेक व्यक्ती ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती आहे असे अनेक लोक बोलावून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन घडवून आणले. मगर सरांना अनेक बक्षिसे, पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 2 वेळा राज्य पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल, त्यांचं करिअर, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा कशी मिळेल यासाठी सतत प्रयत्नशील असतात. निश्चितच सर ज्या पद्धतीने कार्य करतात त्यापाठी त्यांना खंबीर आधार त्यांच्या सुखी परिवाराने दिलेला आहे. श्रीमती सविता मगर मॅडम या डोंबिवली येथील एका नामांकित शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. सरांची मुलगी सौ मंजिरी ही BE मेकॅनिकल व MBA झालेली आहे. सरांचे जावई श्री शुभम निकुंभ हे इन्फोसिसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सरांचा मुलगा ओमकार
हा उदयपूर येथील प्रिन्स मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सरांचे व्याही श्री व श्रीमती निकुंभ हे एक आदर्श शिक्षक जोडपे आहे. सरांना सरांच्या कार्यामध्ये मगर मॅडमचे बंधू देखील खंबीरपणे सतत पाठीशी असतात. सरांचा परिवार हा प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांवरील अतूट विश्वास अशा सुवर्ण धाग्यांनी बांधलेला आहे. अशा परिवाराच्या खंबीर पाठिंब्यामुळेच सरांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येऊन उत्तुंग कामगिरी करण्याचं प्रोत्साहन नक्कीच मिळत असणार. सरांच्या या कौटुंबिक पार्श्वभूमीनंतर सरांनी केलेल्या कार्यामध्ये असलेल्या सामाजिक कार्य आणि त्यांना मिळालेली बक्षिसे यांच्यावरही आपण एकदा नजर घालूया. सरांनी कृष्णा वृंदावन प्रतिष्ठानमध्ये शिक्षक मार्गदर्शक म्हणून 2003 ते 2015 या कालावधीत कार्य केलेले आहे. कोकणातील अनेक शाळांमध्ये इयत्ता 10वी साठी इंग्रजी विषयाचे व्याख्यान ते सतत देत असतात. व्यवसाय मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या करिअरची निवड करावी याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. शांतीलाल सांघवी फाउंडेशन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सरांनी महापालिका माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था येथे संचालक म्हणून सन 2012 ते 2022 अशी तब्बल 10 वर्ष कार्य केले आहे. सरांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचा जर विचार केला तर त्यामध्ये सन 2009 मध्ये रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सन 2010 मध्ये विक्रोळी येथील ज्ञानप्रसारक शिक्षक संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गौरवचिन्ह प्राप्त झालेले आहे. सन 2011 मध्ये मुंबई महापालिकेचा आदर्श मुख्याध्यापक महापौर पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन 2011 मध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हार्बर यांच्यातर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन 2012-13 मध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हार्बर यांच्यातर्फे रॉबॅक्स अवॉर्ड सरांना प्राप्त झाला आहे. 17 सप्टेंबर 2013 मध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हार्बर यांच्यामार्फत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा परीख अवॉर्ड प्राप्त झाला आहे. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे 2013 मध्ये आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2014 मध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय मानव अधिकार यांच्यातर्फे 5 सप्टेंबर 2015 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अवॉर्ड प्राप्त झाला आहे. सन 2014 मध्ये धर्मभारती मिशन यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी सन्मान मिळाला आहे. सन 2015 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्यातर्फे कला उत्सव दिल्ली येथे विशेष अधिकारी म्हणून सरांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे शाळा मूल्यांकनासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सॅक समितीसाठी 2023-24 मध्ये सरांची नेमणूक झालेली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दिल्ली येथे असलेल्या स्कूल लीडरशिप यांच्यावरील 2023-24 मध्ये परिसंवादासाठी महाराष्ट्र शासनाकडून झालेल्या 2 मुख्याध्यापकांच्या निवडींपैकी सर एक होते. सरांच्या या उत्तुंग कामगिरींचा लेखाजोखा बाबतचे लेख वृत्तपत्रांमध्ये नेहमीच प्रसिद्ध होत असतात. शेवटी म्हणावेसे वाटते, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वह हर काम
अलग ढंग से करते हैं. असे सर्वगुण संपन्न आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री अंबरसिंग सुखदेव मगर सर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत 29 वर्ष 5 महिने अशी यशस्वी सेवा पूर्ण करून दिनांक 31/5/2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा विभागातून मुख्याध्यापक या पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. अशा या अविस्मरणीय आणि भावनिक प्रसंगी गदी माडगुळकरांच्या ओळी समर्पक वाटतात. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ भेट. सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या या निमित्ताने श्री मगर सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास बर्वेनगर माध्यमिक शाळा संकुलातील सर्वांच्या वतीने त्यांचे भावी आयुष्य सुखी, संपन्न, आरोग्यवान, आनंददायी आणि भरभराटीचे जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद.